उमरजमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य असं शिल्प साकारत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व्हावा ही समस्त उमरज आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांची इच्छा आहे। या इच्छेला मूर्त स्वरूप देण्याचं काम श्री शिवयोद्धा प्रतिष्ठान उमरज यांनी केलंय। माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शंभूराजे देसाई यांनी शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या उमरज पाठपुराव्याच्या माध्यमातून वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिलाय। तसेच आता युती सरकारच्या माध्यमातूनही निधीची कमतरता भासू देणार नाही असं उमरजमध्ये होणाऱ्या छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यास सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन देखील मंगेश चिवटे, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे विश्वासू सहकारी आणि ज्यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहायता कक्ष सुरू झालं आणि शिवसेना एकनाथजी शिंदे वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख यांनी उमरज बाजारपेठेतील पुतळ्याच्या सदिच्छा भेटी दरम्यान काढलेले आहेत। तसेच उमरजमधील नागरिकांचा संकल्प सध्या पूर्ण होत आहे याचा आम्हाला आनंद आहे असंही त्यांनी म्हटलंय। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं काम अतिशय दर्जेदार, उत्तम आणि समाधानकारक आहे याचा आम्हाला आनंद होत आहे असे गौरवोद्गार देखील त्यांनी यावेळी काढले। नमस्कार, सस्ने जय महाराष्ट्र सर्व उमरजकरांना। आज खरं तर कराडमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आलो असताना येताना उमरजमध्ये येण्याचा आग्रह आमचे संतोषजी असतील आणि सर्व इथल्या उमरजकरांनी केला आणि त्यामुळे आज आवर्जून उमरजला या ठिकाणी मी असेल, माझे सहकारी युवा व्याख्याती किरणजी कोरे यांनी भेट दिली आणि गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा जो संकल्प आहे की पूर्णाकृती अश्वारूढ छत्रपती शिवरायांचा पुतळा या ठिकाणी लोकवर्गणीतून त्यांनी कामाला सुरुवात केली। त्यानंतर जो डीपीडीसी असेल, इतर अनेक योजनांच्या माध्यमातून, गावकऱ्यांच्या माध्यमातून निधी उभारून या अश्वारूढ पुतळ्याचं काम होतं। अतिशय समाधानकारक आणि उत्तम गुणवत्तेचं काम या ठिकाणी सुरू आहे। ते कामाची पाहणी करून अतिशय समाधान वाटलं आणि त्यासोबतच आज या ठिकाणी 12% हे रुग्ण, त्यांचे नातेवाईक मला भेटले आणि अतिशय भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली की आता काही दिवसांपूर्वी त्यांच्या बंधूंचा अपघात झाला असताना रुग्णालयामध्ये ते ऍडमिट असताना आमच्या माध्यमातून, एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्ही त्यांना बिला सवलतीचं पत्र दिलं, हॉस्पिटल प्रशासनाशी कोऑर्डिनेट केलं आणि जवळपास 50-55 हजार रुपयांची सवलत त्यांना मिळाली आणि त्यांनी आज शाल श्रीफळ घेऊन आमचा सत्कार करण्यासाठी ते आले होते। त्यांनी सत्कार केला। मला असं वाटतं की हा सत्कार आमचा नसून हा राज्याचे संवेदनशील माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा आहे, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचा आहे, कारण त्यांच्यामुळं हे सगळे रुग्णसेवेचं महत् कार्य या ठिकाणी होतंय। त्यासोबतच संतोष या ठिकाणी आहेत, या परिसरातील सर्व गरजू रुग्णांना मदत मिळवून देण्यासाठी ते सदैव तत्पर असतात। ही सगळी टीम उमरजची सदैव तत्पर असते। मला असं वाटतं याच पद्धतीनं सर्व महाराष्ट्रातील गावागावातील तरुणांनी, युवकांनी आपापल्या। हेमंत पाटील, झूम ऑन न्यूज, सातारा।